अजित पवार हयात असताना अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून अमोल मिटकरींना आमदार केलं आणि त्यानंतर अमोल मिटकरी हे अजित पवारांचे अतिशय निष्ठावंत म्हणून समोर आले। म्हणजे ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी सुद्धा अमोल मिटकरी हे अजितदादांसोबत गेले आणि अजितदादांच्या मृत्यूनंतर सुद्धा अजितदादांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करणारे किंवा जाहीरपणे बोलणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातले ते एकमेव नेते होते। म्हणजे ते वेगवेगळ्या ठिकाणी खुद्द रोहित पवारांसोबत सुद्धा पोलीस स्टेशनला गेलेले आपल्याला बघायला मिळाले किंवा वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून अजित पवारांचा घातपात झालाय हा संशय त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे। आणि ही गोष्ट तटकरे आणि पटेल या गटासाठी अतिशय अडचणीची ठरलेली होती। त्यामुळे पटेल आणि तटकरे गटासोबत त्यांचं वाजलेलं आहे असं बोललं जात आहे आणि त्यांना विधान परिषदेवर पाठवू नये असं सुद्धा पटेल तटकरे गटाचं म्हणणं आहे। त्यामुळे पटेल आणि तटकरेंच्या गटाला शह देण्यासाठी सुनेत्रा पवार अमोल मिटकरींना विधान परिषदेवर पाठवतात का हे आपल्याला बघावं लागणार आहे।